शंका संघर्ष सामग्री समकान तपो सुखो. मनुष्य, प्राणी व निसर्ग यांना दुःखमुक्ती करण्यासाठी दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व आधुनिक भारताचे निर्माते 1956 नंतरच्या बौद्धांचे धर्मगुरू 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थांचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गदर्शक व आदर्शांच्या विचार, कार्य आणि स्मृतींना विनम्र अभिवादन. आपण गेल्या महिन्यापासून म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून वर्षावसाचा कार्यक्रम घेत आहोत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशा या 3 महिन्याच्या काळात 4 पौर्णिमा असतात आणि या काळात हे खरं तर इतिहास काळात तथागत बुद्धांनी भिक्खू संघासाठी हा वर्षावर ठेवलेला होता. भिक्खू हे त्या काळी घरदार सोडून ते धम्मकार्याला त्यांनी आयुष्य वाहिलेलं होतं. त्यांना पावसाळ्याच्या दिवसात त्या काळी रस्ते आणि नद्या नाले त्यांना पावसात पुराचं स्वरूप यायचं, रस्ते बिघडून जायचे. म्हणजे भिक्खूचं जीवन त्यावेळी खडतर बनायचं, धोकादायक बनायचं. त्यासाठी तथागतांनी भिक्खूंना एकाच ठिकाणी वास्तव करण्यास परवानगी दिली होती. नाहीतर तथागतांनी भिक्खूंना चारिका करण्यास म्हणजे भ्रमंती करण्यास सांगितलेलं होतं. भ्रमंती करत धम्मप्रचार करायचा. पण वर्षावास काळात त्यांनी एका ठिकाणी विहारामध्ये वास्तव करायचं, त्या ठिकाणी अभ्यास करायचा, चिंतन करायचं, मनन करायचं आणि उपासकांना मार्गदर्शन करायचं, धम्मदेशना द्यायची. अशा पद्धतीनं हा वर्षावास काळ असतो. आज भिक्खू संघाचं आहे. उपासकांना मिळून बाबासाहेबांनी संघाची संकल्पना निर्माण केलेली. त्यामुळं उपासकांनीही वर्षावास काळात धार्मिक कार्याला वाहून घ्यायचं असतं. या काळात अभ्यास, चिंतन आणि मनन करायचं असतं. म्हणून वर्षावास हा उपासक या नात्यानं आपण करीत असतो. वर्षावासाच्या या निमित्तानं आता 2-3 दिवसानं श्रावण पौर्णिमा येते. 12 तारखेला येत असावे. तर या श्रावण पौर्णिमेचं मुद्द्याचं नोंद इथं घेणं आवश्यक आहे. इतिहास काळात पौर्णिमांना सर्व वर्षातील सर्व पौर्णिमांना बौद्ध धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. पौर्णिमेच्या दिवशी विशेष गोष्टी घडल्यात असं मानलं जातं. खरं तर पौर्णिमेशिवायही गोष्टी घडलेल्या आहेत, पण आपण पौर्णिमेला त्या काळात पौर्णिमेला धरून उल्लेख केला जायचा. त्या पद्धतीनं या 12 पौर्णिमेचं महत्त्व आहे. आणि वर्षावासात या 4 पौर्णिमांमध्ये आपण हे चिंतन करत असतो. यामध्ये श्रावण पौर्णिमेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत इतिहास काळातील. एक म्हणजे अंगुलीमालाची संघदीक्षा आणि अनाथपिंडक यांची धम्मदीक्षा. दोघंही महान आहेत आणि दोघांचंही एकानं संघदीक्षा घेतली, एकानं धम्मदीक्षा घेतली. अनाथपिंडक हा कौशल्य राज्यातील पसंजित राजा यांच्या दरबारी कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतो. त्यांच्याकडं आणि त्यांचे अजूनही व्यवसाय होते, जमीन होते. त्यामुळं ते धनाढ्य अशी श्रीमंत व्यक्ती होते. पण त्याचबरोबर ते माणूस म्हणून खूप उच्च प्रतीचे होते. दान देण्यामध्ये ते सर्वोच्च अशी व्यक्ती होते. त्यांनी त्यांचं जे दान आहे त्या दानामुळं म्हणजे गरिबांना जे दान करत होते ते त्या दानामुळं त्यांचं सुरुवातीचं नाव संकेत
सुयश अशा पद्धतीचं नाव होतं ते, पण ते दान करत राहिल्यामुळं त्यांना अनाथ पिंडक हे नाव प्राप्त झालं. त्याच नावानं त्यांना ओळखू लागले. या अनाथ पिंडकांची धम्मदीक्षा या ठिकाणी झालेली आहे, ह्या पौर्णिमेला झालेली आहे असं मानलं जातं. अनाथ पिंडक हे उपासक या नात्यानं त्यांनी सांगितलं की मला जर धम्मकार्य करायचं आहे, धम्मचिंतन करायचं आहे, धम्माच्या सर्वोच्च पातळीपर्यंत जायचं आहे, तर मी आहे त्या स्थितीत राहायचं का मला हे सगळं त्याग करावं लागेल. तथागतांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या व्यवसाय उद्योगाचा, घराचा, संपत्तीचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. तुमचं मन त्या संपत्तीत अडकलेलं नाही, तुमच्याजवळ तृष्णा नाही, त्यामुळं तुम्ही हे सगळं करतच धम्मकार्य करायचं आहे. अशा पद्धतीनं त्यांना धम्म दीक्षा देण्यात आलेली आहे. आणि अंगुलीमाल तर सगळ्याला माहिती आहे, बातांमधून त्याचा आपण उल्लेख करतो. हा दरोडेखोर आणि लोकांचे खून करणारा म्हणून प्रसिद्ध होता. त्याने अनेकांचे खून करत होते. अनेक लोक ते सुद्धा कौशल्य राज्यातील पसंतीत राज्याच्याच राज्यामधील जंगलात राहत होता. पण त्या ठिकाणी तो त्या जंगलात राहण्यासाठी लोक धजावत नसत आसपास राहिला सुद्धा. कधी अंगुलीमाल आणि कधी आपल्याला मारेल, तो लोकांना मारायचा आणि त्यांचे बोट तो ते तोडायचा आणि त्याची माळ करून तो गळ्यात घालायचा. त्यामुळे त्याला अंगुलीमाल हा नाव पडलेलं होतं. तर या अंगुलीमालाचं परिवर्तन तथागतांनी केलंय आणि त्याला संघ दीक्षा दिली. दरोडेखोराचं हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन फार महत्त्वाचं आहे. आणि या दोन गोष्टी महत्त्वाच्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. ह्या दृष्टीनं हे महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण जो वर्षवास करतो, या वर्षवासामध्ये जसं भिक्खूंना वर्षवास काळात उपोषण व्रताचं पालन करावं लागतं. उपोषण व्रत म्हणजे त्यांनी त्या काळात धम्म आचरण करताना काही चूक केली असेल, गैरवर्तणूक घडली असेल, तर त्याचं ती कबुलीनामा यावेळी दिला जातो आणि त्यावर त्या चुकीनुसार, गैरवर्तनानुसार त्याला शिक्षा देण्याचा अधिकार ज्येष्ठ भिक्खू करत असत. तर हे जे उपोषण व्रत असेल, हे वर्षभर भिक्खूसाठी आचरणात आणावं लागत होते. पण वर्षावास काळात त्याचं पालन करणं आवश्यक असतं. वर्षावास काळात हे उपोषण व्रताचं म्हणजे उपासकांना सुद्धा हे व्रताचं पालन करणं आवश्यक आहे. आपण दिवसभराचा जर हिशोब रात्री संध्याकाळी झोपताना केला आणि आपण या काळात विचार केला की आपण काही वाईट वर्तन केलं नाही, काही चुकीचं वर्तन केलं नाही, याचा कबुलीनामा स्वतःशी द्यायला पाहिजे. आणि या पद्धतीनं आपल्या रोजच्या वर्तनात आपल्याला चांगला बदल करता येतो. म्हणून आपण वर्षावासामध्ये अभ्यास करायचा आहे, धम्माचा अभ्यास करायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. आणि जे आपले धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहणं आवश्यक आहे. ते आपली उपासक म्हणून जबाबदारी आहे या गोष्टीचं. आणि त्याचप्रमाणे आपण उपोषण व्रताचं म्हणजे दररोज आपण झोपताना आपण काही गैरवर्तणूक केली नाही ना, या पद्धतीनं आपण चिंतन करायचं आहे. या पद्धतीनं आपलं दिनचर्या चालली पाहिजे. या आजच्या या वर्षावास कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहात आणि आपण या ठिकाणी वर्षावास गेल्या
आषाढ पौर्णिमेपासूनच आपण सुरू केलेलं आहे. आपण गेल्या वेळेस लोगावमध्ये आपण वर्षवासाची वंदना केली. आयुष्यमान हे बोंगाडे साहेब यांच्याकडे आपण वर्षवासानिमित्त जमलो होतो आणि त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला होता. यावेळी आणखी आपण पुणे शहरामध्ये जाणार आहोत, तालुक्यांमध्ये जाणार आहोत. तर या ठिकाणी मी हे प्रास्ताविक थांबवतो आणि पुढील सूत्रसंचालन करतो. त्यानंतर मी विस्तृतपणे विचार मांडला त्यांना विनंती करतो की ते आपले विचार मांडावे. आपल्या प्रत्येकाच्या मनात जर त्यांनी आपण अगदी बुद्ध धर्मच आपला असा आहे की तो रामाचा धर्म आहे. माधव आहे माधव गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वांना जय भीम. भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आपण उपस्थित असलेले सर्व उपासक यांना सप्रेम जय भीम. बंगाली गौरव या दिवसामध्ये आपण एकत्र येतो याचं कारण असं आहे की वर्षावास हे अगोदर बिलकुल करायचे. त्याचं कारण असं आहे, बाळासाहेबांनी सांगितलेलंच आहे, एक नद्या नाल्यांना पूर यायचा, त्या पाण्याचा त्यांना प्रादुर्भाव व्हायचा आणि ह्या अडचणी लक्षात घेऊन त्या काळात भयंकर पाऊस यायचा. आता सुद्धा तुम्ही पाहत असाल त्या एरियात किती पाऊस होतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही लक्षात येईल की सगळ्या शेतामध्ये पाणी आहे. तर अशा वेळेस जीव धोक्यात न घालता भगवान बुद्धांनी असा आदेश काढला. आदेश म्हणजे की त्यांनी एकत्र एका ठिकाणी यावं की त्यांनी करून त्यांना त्रास होणार नाही. म्हणजे ह्याच्यात आरोग्याचे प्रॉब्लेम यायचे. कोणत्या आरोग्याचे प्रॉब्लेम ह्या दिवसात तुम्हाला माहिती आहे का? बोलतात किंवा गुलाबाचे, थंडी तापाचे असे प्रकार उद्भवत होते आणि त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी वर्षावास करायला किंवा आले वर्षावास म्हणजे पावसाळ्यातला एका ठिकाणी गेलेला वास. गावाकडे सुद्धा तुम्हाला सांगू नको, शेतीवाडीचे कामं आटोपून हे सगळे लोक घरातच बसलेले असतात. कारण रोज आणि पाऊस असायचा. आता पाऊस त्याचा दिसत नाही किंवा आपल्याला वैतागलेला दिसतो. त्या काळात रोज आणि पाऊस असायचा. मी लहान लहान पाहतोय घराच्या बाहेर पडत होतो आणि खायला काय नसलं. आपली परिस्थिती खूप चांगली असल्यामुळं खायला काय नसायचं. मग ते कोंड्याचे पापड का शेंगदाणे का मित्रांनी ठेवलेले ते गावाला द्यायचे आमच्या. तर अशा पद्धतीनं बुद्धाच्या काळात सुद्धा अशा अवस्था होत होती. तर त्यामुळं हे जे उपासक अशा पिरियडमध्ये प्रवचन ऐकायला जायचे. बुद्ध काय म्हणतात त्यावेळेस सोबत अन्न, वस्त्र, पाणी सोबत घेऊन जात होते. पाणी का घ्यायचे? त्यांना पाणी मिळत नव्हतं भेटलं तर हे घरातलं पाणी आपण सुद्धा आता सुद्धा घेत होतो. तर अशा पद्धतीने घेऊन जायचे आणि जायचे आणि प्रवचन झाल्यानंतर ते आपल्याला गेले. पण विश्वसंत मात्र एका ठिकाणी त्यांची उपासना सोय करत होती. त्यावेळेस एक आले म्हणतात ना तुम्ही प्रसिद्ध राजा वगैरे हे त्यांना राजाश्रय मिळालेलं आणि त्याचं नाव काय तुम्ही म्हणाला तो आता? अनाथपिंड.
वर्षावासाचं थोडक्यात सांगतो. आणि उपसद, आता हा उपोषण पाहता ना, उपसद म्हणजे काय? मुद्दाम तुम्हाला सांगतो, गावाकडे तुमच्या लक्षात येत असं की जुलाब उलटीसारखे आजार होत होते. मग त्या काळात सुद्धा हलकं अन्न घेत होते किंवा घेत होते. उपसद म्हणजे शरीराला त्रास होणार नाही असं अन्नदान घ्यायचं, अन्न घ्यायचे, पाणी घ्यायचे. कारण अगोदर नळ नव्हती किंवा त्याच्यामध्ये पाणी औषध घालून त्याला शुद्धीकरण नव्हतं, तर त्यामुळे जुलाब उलटीचे आजार होत होते. त्यामुळं हलका अन्न घेऊन उपवास करायचं. उपवास म्हणजे थोडक्यात उपवासच म्हणूया आपण, कमी खाणे, कंट्रोल करणे वगैरे. तर अशा पद्धतीने हे दोन शब्द जे आहेत ना, उपवास करणे असा नाही बरं का, उपवासाचा अर्थ उपवास करणे नाही. तर हे दोन शब्द ह्या पिरियडमध्ये उपलब्ध झाले. एक तर वर्षावास, दोन उपवास. हे समजून घेण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण आपण ज्यावेळेस बाहेर फिरायला असतो म्हणतो की वा आपलं काय वा कांदा मोठा किती खाणे दिसतोय, घ्यावं. नाही, या पिरियडमध्ये कांदा मोठा खाणं चांगलं नाही, कारण ते तेल कसं आहे, काय आहे. त्यामुळं त्याला आवड घालणं म्हणजे कंट्रोल करणं हा याच्यातला भाग आहे. उपवासात आणि थोडक्यात मी सांगितलेलं आहे वर्षावासाबद्दल. पुढच्या वेळेस तुम्हाला संधी भेटेल देखील सांगतो. आपण काळजीपूर्वक ऐकलं. मला त्याबद्दल मी आभारी आहे आणि दोन शब्द आपल्याला जाईल. जय हिंद. जय भीम. साधू साधू साधू. मला 5 जून या गाथेचा मराठी अर्थ आहे, सुखद आहे बुद्धांचा जन्म, सुखद आहे सद्धर्माचे श्रवण करणे, सुखद आहे धम्म आचरण करणाऱ्यांची एकता व सुखद आहे एकत्र येऊन कार्य. या धर्मपदाचा फार गहनाचा अर्थ आहे. बुद्ध आणि त्यांचा धर्म या धर्मग्रंथाच्या पहिल्या कोऱ्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धर्मपद दिलेलं आहे. समस्त मानव मानव निसर्गाच्या कल्याणाचा ज्यांनी आदर्श मार्ग दिला, ते आपल्या सर्वांचे आदर्श तथागत बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता साहित्य, पीपल्स एज्युकेशन सोसायटी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महात्मा संस्थांचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, आचार व कार्याला अभिवादन करून आज आपण हा वर्षावासानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आनंदाची गोष्ट आहे की बाळासाहेबांनी सांगितलं की या वर्षावासामध्ये आपण उपवास म्हणजे काय पाळायचं, उपवास पाळायचं याबद्दल अनेक आपल्या कल्पना आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपवासाचं पालन केलं जातं. कुणी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून उपवास पाळतात, कुणी अंतर्श्रद्धेतून उपवास पाळतात. उपवास आपण त्याच पद्धतीने पाळलं पाहिजे की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला धर्म सांगितलेला आहे. उपवास पाळण्याच्या अनेक पद्धती आपल्या लोकांमध्ये त्या दिसून येतात. आपण जे उपवास पाळायचं आहे की वारंवार धम्मदेशना ऐकले व
धम्मदेसरीचे आयोजन करणे आणि धम्ममार्गावर चालणे. मी एका ग्रस्ताला भेट आलो ज्या पद्धतीने भिक्खू उपसताचे नियम पाळतात त्या पद्धतीने नियम पाळले जात होते. हे अति होते. भिक्खू संघाला जे नियम आहेत ते नियम सामान्य माणसाने पाळावेच असं काही नियम नाही. बाकी या वर्षावर्षाच्या 3 महिन्यामध्ये आपण धम्म कसं पाळले याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली म्हणजे आपल्याला ती अनुभवणीला लागण्यासाठी ती सवय आपल्याला लागण्यासाठी या वर्षावर्षामध्ये जास्तीत जास्त धम्मदेसनीचे आयोजन करणे व धम्मदेसना ऐकणे विहारामध्ये जमलं तर विहारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठंही त्याचं आयोजन आपण करू शकतो. आणि या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांनी धम्म चळवळ चालवण्यासाठी आपल्याला मातृसंस्था दिलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील बरेचसे आपले सीमाताई म्हात्रे म्हणा, कांबळे मॅडम आणि या परिसरातील बरेचसे बाळासाहेब गायकवाड आणि त्यांचे सहकारी सुरेश यादव गायकवाड साहेब तसेच माधव गायकवाड साहेब या परिसरात नेहमी हे बाळासाहेबांच्या बरोबर धम्मकार्यामध्ये अग्रेसर असतात याचा आनंद आहे. आणि या आजच्या या धम्मदेसरीच्या कार्यक्रमाला मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय भीम. आपण सर्वांना संबोधित करावं. एक कार्यक्रम एक निवेदन आहे. आज आपण वर्षानिमित्त या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये आणखी एक कार्यक्रम आहे तोही महत्त्वाचा आहे. आपल्या पुणे जिल्हा कमिटीच्या सचिव आयुष्यवती भारतीताई कांबळे आणि आपले सूत्रसंचालन करणारे प्रवीण कांबळे यांची द्वितीय मुलगी कन्या म्हणून ते त्याच्या या मुलीचं पहिला वाढदिवस या ठिकाणी आपण करणार आहोत. 1 वर्षाची त्यांची मुलगी झालेली आहे आणि त्या मुलीचा वाढदिवस यानंतर आपण म्हणजे आपले अध्यक्ष साहेब कोडके सरांचा धम्मदेसना झाल्यानंतर आपण तो कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू. स्टॉप करायचं. या पाणी धर्मपदाचा अर्थ आहे. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सधर्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धर्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. बुद्ध आणि त्यांचा धर्म या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्मग्रंथाच्या पहिल्याच पानावरती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पण रूपामध्ये एक धम्मपद लिहिला आहे. या धम्मपदाचा अर्थ प्रत्येक धम्मबांधवाने बौद्ध उपासकाने समजून घेणे खूप गरजेचे आहे. समस्त मानव प्राणी
समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गातील भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, समता विज्ञान आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास स्मृतीस कार्यास विचार मी प्रथम प्रेमाने अभिवादन करतो. आज पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने हा वर्षावास कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या वर्षावास कार्यक्रमात निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य कमिटीचे कार्यकारी सचिव आयुष्मान बाळासाहेब गायकवाड, पुणे जिल्ह्याचे सन्माननीय महासचिव आयुष्मान संजयजी भोसले, पुणे जिल्ह्याच्या सन्माननीय सदस्या शिवाबाई म्हात्रे, भारतीबाई कांबळे आणि इथे बरेच धर्मबांधव उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्याचे सचिव सुरेशजी यादव आहेत, गायकवाड साहेब आहेत, म्हात्रे साहेब आहेत, यांनी आता आपण मनोगत व्यक्त केलेला असेल मानजी गायकवाड आणि जे आता उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करत आहेत आपले कांबळे साहेब आणि ज्येष्ठ आमचे धर्मबांधव आणि उपस्थित सर्व तरुण मित्र या सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. आपण वर्षावासाच्या निमित्ताने चिंतन मनन करण्यासाठी उपस्थित झालो आहोत असं मी समजतो. कारण आज आपण 21व्या शतकाकडे जात आहोत आणि तथागताच्या काळापासून सुरुवात असणारा जो वर्षावास आहे तो वर्षावास कोणत्या दिशेने आपल्याला घेऊन जायचा या संदर्भामध्ये मी काही मुद्दे आपल्यासमोर ठेवतो आहे. कारण आपल्याला माहिती आहे 10 पारमिता आहेत. 10 पारमितेमध्ये पहिली एक पारमिता जी आहे ती उपासनासाठी महत्त्वाची आहे ते मी आपल्यासमोर पहिल्यांदा ठेवतो आहे. त्यामध्ये अधिष्ठान पारमिता जी आहे, तुमचे आदर्श कोण आहे, माझे आदर्श कोण आहे हे पहिल्यांदा निश्चित करायचं आहे. मी आता तुम्हाला विचारतो की आपले आदर्श कोण असायला पाहिजे, कोण असं धम्म म्हणून लक्षात घ्या. आपण धम्म आहोत, धम्माला पुढे घेऊन जाणारे उपासक आणि उपासिका आहोत. तर आपले आदर्श कोण असायला पाहिजे, पहिल्यांदा तथागत बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अधिष्ठान पारमितेमध्ये आपला आदर्श कोण, तथागत बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असायला पाहिजे आहे. परंतु आपण बौद्ध उपासक आणि उपासिका आणि धम्मबांधव म्हणून आपले आदर्श निश्चित आज 21व्या शतकामध्ये केलेले आहेत का, काही प्रमाणामध्ये केलेले आहेत, काही प्रमाणामध्ये नाही. आपण तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीला इतर महामानवाला जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत हे समाजाचं वास्तव आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, महात्मा फुले असतील, जेवढे काही समाजसुधारक आहेत, उदाहरणार्थ मी घेतो आहे, किंवा इतर जेवढे काही पूर्वगामी चळवळीमध्ये काम करणारे सर्व संपूर्ण महामानव जे आहेत त्यांचा आणि धम्माचा, लक्षात घ्या काय गैरसमज करू नका, त्यांचा आणि धर्माचा संबंध होता का हो? पण आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे जोडण्याचा प्रयत्न करतो. मला इथे आनंदाची बाब अशी दिसते आहे की इथे कोणाचे फोटो दिसत नाहीये. अनेक विहारांमध्ये गेलं ना सगळ्या महामानवाचे फोटो लावले असतात. त्या महामानवाचा धर्माचा संबंध आहे का? तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये त्याचा प्रमोशन करा, परंतु धर्म म्हटल्यानंतर तुमची दिशा ही निश्चित पाहिजे. दिशा निश्चित नसल्यानंतर चळवळीची वाताहत होत असते. आज हे चित्र आहे. बौद्ध समाजाला कोणी येतं आणि पुढे घेऊन जात आहे. बघा, आपले आदर्श परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला नेमक्या कोणत्या दिशेने जायला सांगितलेलं आहे आणि ही धम्म चळवळ चालवण्यासाठी कोणता रस्ता दाखवलेला आहे, या रस्त्यावरून पुढेच आपल्याला चालायचं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला 2 टप्प्यामध्ये चळवळीची विभागणी करावी, 2 भागामध्ये. आज आपण सगळेजण बघा,
तर बौद्ध हा दलित कसा असेल, बौद्ध तो बहुजन कसा असेल, ह्या सगळ्या संभ्रम आहे. तर ह्या चळवळी समाजात आता सध्या चालू आहे. मी इतिहासामध्ये राहणार नाहीये, कारण आज आपल्याला 21व्या शतकामध्ये बाबासाहेबांनी दिलेली दिशा घेऊन जायची आहे. या दिशेवर जर आपण कार्य केलं नाही तर पुढच्या पिढीवरती खूप मोठं पुढचा जो काळ होता संकट येणार आहे, अशी परिस्थिती आहे. मला बघा, आज रोजी सतत प्रश्न पडतो आहे की आपला बौद्ध समाज नेमका काय करतो आहे, कोणत्या दिशेने तो कार्य करतो आहे, कुठे जातो आहे. आज बौद्ध समाजाची विधायक क्षेत्रामध्ये ताकद आहे का? समाज म्हणून जेवढी ताकद मुस्लिम धर्माची दिसते आहे, इतर धर्माची दिसते आहे, तशी बौद्ध धर्माची ताकद आहे का? विचार करा तुम्ही, फक्त प्रश्न उपस्थित करतो आहे, शांत डोक्याने विचार करा. आणि हे होण्यामागचं कारण काय, याचा शोध आपण घेतला पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण योग्य दिशेने घेऊन गेलो आहोत. आणि बाबासाहेबांनी जी आपली धर्माची जबाबदारी आपल्या शिरावर टाकली आहे, ती आपण समर्थपणे पेलण्यासाठी आज आहोत. तेवढी कुवत आपल्यामध्ये आहे का? असायला पाहिजे होते ना. आज आपल्याला सगळीकडे घेऊन जात आहे, कुठल्या दिशेने घेऊन जात आहे. मी तुम्हाला या संदर्भामध्ये हे का सांगतो आहे, कारण 21व्या शतकामध्ये आजचे प्रश्न खूप गंभीर आहे. या प्रश्नाला धरून जर आपण समाजाची जर चर्चा केली नाही, आपण येतो आहोत वंदनेला येतो आहोत, वंदना झाली मग परत आपापल्या मार्गाने राहतो. बाबासाहेबांनी संघाची ताकद आपल्याला सांगितलेली आहे. एकसंघरित्या जर आपण पुढे गेलो तर काय निर्माण होऊ शकतं या देशामध्ये, आपली स्वतंत्र ताकद निर्माण होऊ शकते आहे. परंतु आज रोजी आपल्या समाजाची ताकद ज्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आहे त्या प्रमाणात होते आहे का, याचं उत्तर आपण ठरवायचं आहे. हो, ज्यांना वाटत असेल त्यासाठी हो, ज्यांना वाटत नाही त्यासाठी नाही. ही आताची परिस्थिती कोण निर्माण केलेली आहे? बाबासाहेबांनी तर आपल्याला झोपट रस्ता दिला ना, डांबरी रस्ता दिलेला आहे, आजच्या काळात सिमेंटचा रस्ता दिलेला आहे. परंतु आपण त्या रस्त्याने चालत आहोत का पुस्तीचा मार्ग शोधत आहोत, लक्षात घ्या, पाऊलवाट शोधत आहोत, याविषयी चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, आपण एक भाषाशास्त्राचा नियम मी तुम्हाला सांगतो आहे. भाषा ही संकेत व्यवस्था आहे, लक्षात घ्या. संकेत आहे, भाषा ही संकेत आहे. आता ते तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे काय आहे, हे जे मी फिरवत आहे हे काय आहे, सगळ्यांना माहिती ना, हे हात आहे, हात, बरोबर. पण मी तुम्हाला म्हणालो तू हे पाय आहे, बघा, तुम्ही मान्य करता नाही ना? का? काय हे दिलेले संकेत आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. ह्याला डोळाच म्हणावं, ह्याला नाकच म्हणावं, बरोबर आहे का? संकेत आहे. हे संकेत आपल्या इतिहासामधल्या लोकांनी ते शोधून काढले. आता ह्याला विहार का म्हणायचं, ह्याला घर का म्हणू नये, ह्याला घर का म्हणू शकत नाही आपण, विहारच का म्हणतो आहोत? कारण त्या स्वरूपामध्ये ती गोष्ट आपल्या समोर संकेताच्या रूपामध्ये आलेली आहे. आपण हा कार्यक्रम विहारात देतो, घरी नाही ना. आपल्या जर माझं काय करतो घरी जर आपण वंदना घेतली तर आपण काय म्हणतो, त्यांच्या घरी वंदना. ते संकेत आहे. चळवळीपासून आपल्याला संकेताच्या नुसार आपल्याला भरकटत देण्याचा प्रयत्न इथल्या विचारवंतांनी केलेला आहे. 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला धर्मदीक्षा दिलेली आहे, बरोबर. आपण सगळेजण जाणतो आहोत. आणि आपण धर्माचे उपासक म्हणून 56 पासून आजपर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित असणारा पंचशिलेचं पालन करणारा उपासक तयार झाला आहे का? आहेत लोक बोटावर मोजणे
प्रश्नाचं उत्तर नाही असं आपल्याला दिसतं. असं का घडलं आहे? मी वारंवारपणे या गोष्टी का सांगतो आहे? कारण आपल्याला इतिहासाचा आधार घेऊन वर्तमानामध्ये वाटचाल करायची. आपल्या पूर्वजांचा जर इतिहास आपण पाहिला, आपल्या पूर्वजांना या वर्णित व्यवस्थेने किती चटके दिलेले आहे. खुद्द बाबासाहेबांनाच पाहणं, त्यांच्या बालपणी त्यांना शिक्षण घेण्याचा देखील अधिकार नव्हता. बरोबर आहे, बरोबर आहे का? पण आज तुम्ही मी सगळेजण स्वाभिमानाने कुठल्याही एज्युकेशनमध्ये जाऊ, लक्षात घ्या, सायन्स घ्या, आर्ट्स, कॉमर्स, काय असेल ते, हे सगळं आपण शिकतो आहोत. कोणाची पुण्य आहे? कोणाची आहे? बाबासाहेबांची आहे. मग बाबासाहेबांनी दिलेली दिशा आपल्याला मान्य असायला पाहिजे का नाही? तर ती दिशा कोणती आहे? तर ती दिशा शेवटची बाबासाहेबांची धम्म म्हणून तुम्ही बुद्धिस्ट आहात. धम्म म्हणून लक्षात घ्या. आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही रिपब्लिक आहात. लक्षात घ्या. कोणती वळ दिलेली आहे? आपण वळ दिलेली आहे बाबासाहेबांनी. पण या दोन्ही वळीपासून आपण थोडंसं लांब झालेलो आहोत का? या देशातला 1947 नंतर जन्मलेला, 1950 नंतर जन्मलेला व्यक्ती हा रिपब्लिकनच आहे. लक्षात घ्या. तो बहुजन नाही, मूलनिवासी नाही, अजून कोणी नाही. संविधानिक गोष्ट सांगतो आहे मी. परंतु काही संकल्पना ह्या पुढे आलेल्या आहेत. जे बहुजन म्हटलं ना, हे आपण सगळे जाती धर्मातले लोक एक आहोत आणि या सगळ्या लोकांनी आपण काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी पुढं येऊया, ही संकल्पना चांगली आहे. हो, आज चित्र तसं दिसतं आहे का? मी त्या शब्दाला हे करत नाहीये, आपण सगळे एक आहोत. परंतु बाबासाहेबांनी 1935 ला घोषणा केली. लक्षात घ्या, बाबासाहेबांची आणि 36 ला त्यांची धर्मांतराच्या अनुषंगाने परिषद, ह्या गोष्टी ज्या आहेत, बाबासाहेब म्हणतात की या देशामधली जात व्यवस्था आपण कधीही घालू शकत नाही. जात मानसिकता आता बहुजन असलेली नवीन जो वर्ग तयार झालेला आहे, त्या वर्गामध्ये जाती व्यवस्था आहे का नाही? बहुजन या सामाजिक चळवळीमध्ये जाती व्यवस्था आज आहे का नाही? मला याचं उत्तर द्या. बहुजन, आम्ही बहुजन समाजाचे, पण कोण? बहुजन समाजाचे तर आहातच, परंतु तुम्ही कोण? कुठल्या जातीचे? लक्षात घ्या. अजून कुठली कोण जात? ह्या संदर्भामध्ये बहुजन समाजामध्ये चित्र दिसत आहे. मग त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध समाज निर्माण करण्याचे स्वप्न दिले. आज बौद्ध समाज निर्माण झाला आहे का? त्याचं उत्तर नाही असं दिसत आहे. ज्यांना तळमळ आहे, ज्यांना जिद्द आहे, ज्यांना धडपड आहे, ज्यांना कष्ट करायचे आहे धर्माच्या अनुषंगाने, हे सगळे आपण एवढेच या फॉर्ममध्ये बसणारे लोक. तर या परिसरामध्ये बौद्धांची संख्या किती असेल? 5-10 हजार तर असेलच. असेल ना? मग हे लोक काय करतायत? समाजाची ताकद, धर्माची ताकद निर्माण करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी एका विचाराने आता समाजामध्ये सगळ्यात मोठी लागलेली कीड असा शब्द वापरतो. समाजात लागलेली कीड ती म्हणजे द्वेष भावना. द्वेष, मी बाळासाहेबांचा द्वेष करतो, काय बाळासाहेबांचा करतो, याचा करतो, याचा करतो. परंतु धर्मामध्ये द्वेषाला किंमत आहे का? परंतु असं चित्र का निर्माण झालेलं आहे? कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा आपण अतिरेक करतो आहोत. बरोबर आहे का? आता मी एखाद्या जॉबवर असेल तर मला असं वाटतं आहे की बाबासाहेबांनी
ही अडचण न भासण्याचे कारण काय आहे तर संविधानाने दिलेलं संरक्षण आहे आपल्याला, मला कोणीच काय करत नाही. परंतु प्रत्येक व्यक्तीची एक नैतिक जबाबदारी असते. प्रत्येक व्यक्तीचं सांगतो मी, त्याच्याकडून कुटुंब आलेलं आहे. तर यानुसार आपल्याला बाबासाहेबांची धर्म चळवळ पुढे घेऊन जायची असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला जर सन्मानाने स्वाभिमानाने जगण्याची दिशा दाखवायची असेल तर ती दिशा म्हणजे धार्मिक क्षेत्रामध्ये आपण बौद्ध आहोत. संविधानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी ओळख बाबासाहेबांनी रिपब्लिकन दिलेली आहे, या वैकी जर आपण घेऊन पुढे गेलो नाही तर आपण आज सन्मानाने जगतो आहोत. 4 पैसे आपल्याकडे आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळंच आहे. पण हेच वैभव तुमच्या पुढच्या पिढीला मिळेल याची शाश्वती आता नाही. मी वारंवारपणे या गोष्टीची जाणीव का करून देत आहे, कारण आता एका लोकांचं काम चळवळ चालवण्याचं राहिलेलं नाही. संपूर्ण बौद्ध समाज म्हणून चळवळ चालवण्यासाठी आता पुढे येणं गरजेचं आहे. तरच आपली संपूर्ण या परिसरातलीच नव्हे तर भारतात बाबासाहेबांना अपेक्षित असणारी धर्म चळवळ पुढे जाईल. अन्यथा प्रतिक्रांतीमध्ये जे चित्र, क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये जे चित्र त्या भारतीय समाजाच्या वाट्याला आलेलं होतं, आपण तर अतिशुद्ध लक्षात घ्या. आज सन्मानाने जगणारे आपण सगळेजण झालो आहोत, तर परत या देशाची वाटचाल त्याच दिशेने सुरुवात झालेली आहे. आपण जर आता जागृत झालो नाही, एज्युकेशन सिस्टीम पूर्णतः डोळ्यात झालेली आहे. हजिकर नोकऱ्या नाहीत. अशा गोष्टी काय बाबासाहेबांनी संविधानामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. शिक्षण आहे, अन्न वस्त्र निवारा. आता याविषयी शिक्षण या सगळ्या गोष्टीविषयी आता समाजामध्ये प्रश्न खूप गंभीर बनत चाललेले आहेत. मी थोडासा वर्षाभराच्या अनुषंगाने या विषयावर का बोलतो आहे, काळाची गरज आहे. या विषयावर जर आपण बोललो नाही तर बाळासाहेबांनी खूप सुंदरपणे तथागताच्या काळात उदाहरण दिलेलं आहे. गायकवाड साहेबांनी त्याचा संदर्भ पूर्ण केलेला आहे. परंतु मला प्रमाणितपणे वाटतं आहे त्या काळाचा आणि आताच्या काळाचा समन्वय साधून योग्य दिशा जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला आदर्श घालून देण्यासाठी आपण बांधील राहणार नाही आहोत. अशा पद्धतीची दिशा आपल्याला पुढच्या काळामध्ये घेऊन जायची आहे. या एका विषयावरती आपल्याला प्रशिक्षण गरजेचं आहे. या निमित्ताने सुरुवातीलाच आपला वेळ झालेला आहे कार्यक्रम घेण्यासाठी आणि या अनुषंगाने पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने आजचा जो वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सगळ्यांनी एक आदर्श समोर ठेवा की आपले धर्माचे गुरु कोण आहेत. इथं मुलं पण आहेत, त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न विचारतात आपले धर्मगुरू कोण आहेत. बघा किती गंभीर प्रश्न आहे. आपले धर्माचे गुरु कोण आहेत. आज आपल्याला याचं उत्तर आहे का. धर्माचे गुरु, धर्मगुरू ज्याने आपल्याला दीक्षा दिलेली आहे. कोणती दीक्षा. बाबासाहेबांनी दीक्षा दिली ना आपल्याला. आठवण 1956 का. आपले खरे गुरु कोण आहेत. बाबासाहेब आहेत ना. पण आज बाबासाहेब आपल्या पुढे गुरु म्हणून येत नाही. एखादा चिरवरधारी म्हणते तो आपला गुरु बनेल चाललेला आहे. तो गुरु नसतो, तो धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा संघाचा तो उपासक आहे. बरोबर आहे नाही. परंतु मी हे बोलतो आहे वडील काय बोललेलं आहे की बाबासाहेब धर्मगुरू त्यांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब धर्मगुरू कसे होतील असा प्रश्न तुमच्या अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. आपले धर्मगुरू म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांना दीक्षा दिलेली आहे. बघा तो प्रसंग आठवा. भंतेजी चंद्रमोहनला बाबासाहेबांनी बसण्याची विनंती केली की भंतेजी आता तुम्ही बसा. बरोबर आहे. आणि ही माझ्या 5 लाख धर्मबांधवांना मी स्वतः दीक्षा देतो आहे. बरोबर आहे. मग आपले गुरु कोण आहेत.
बाबासाहेबच ना धम्माचे गुरु दीक्षा त्यांनी दिली ते धम्मगुरु बाबासाहेब आहे. हे जोपर्यंत आपण आपल्या मुलांमध्ये आपल्यामध्ये रुजवत नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे. आता दुसरी एक महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारासाठी ठेवतो आहे की बाबासाहेबांनी नेमकं आपल्याला बौद्ध धर्मच का दिलेला आहे. इतर धर्मामध्ये आपल्याला काय घेऊन गेलेलं नाहीये याचंही चिंतन तुम्ही स्वतः करा. आणि दुसरा एक प्रश्न मी विचारासाठी ठेवतो आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही मी सगळेजण आपण बहुजन आहोत का बौद्ध आहोत. बघा आपण बौद्ध आहोत का बहुजन आहोत हाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि दुसरी गोष्ट सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला आज रोजी कोणती मदत केलेली आहे. कोण आहे तुम्ही बघा. तर अशा पद्धतीने आपण कोण आहोत तर धार्मिक क्षेत्रामध्ये आपण बौद्ध आहोत बरोबर. आणि आपले गुरु कोण आहे बाबासाहेब. बाबासाहेबांचे गुरु बुद्ध बाबासाहेब. म्हणून आपल्याला हे दोन आदर्श आहेत हे जोपर्यंत आपण निश्चित करून आपल्या मुलांना पुढे सांगणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांची दिशा घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. की मला झालेला आकलन आहे तुमचा आता वेगळा विचार असू शकतो. जोपर्यंत आपण या दिशेने पुढे जात नाही तोपर्यंत बाबासाहेबांना विपरीत असणारा सामर्थ्यशाली समाज निर्माण होणार नाही. एवढे मी सांगून मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांना खूप समाधान शांती लाभण्यासाठी धर्मामध्ये आशीर्वाद करत आहे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकमेकांचं कल्याण चिंतावं असं त्या माध्यमाचा उद्देश आहे. तर ती गाथा आपण सगळे जोडा. विजय असो. भगवान बुद्धांचा विजय असो. भगवान बुद्धाचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद बळीगे सर. आपण दिलेले विचार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचे जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणलं तर प्रत्येकाचं आयुष्य उजवेल आणि आपला समाज आपला धर्म वाढीत आणण्याचं आपला प्रत्येकाचाच लाभ आहे अशी त्यानंतर आपण या कार्यक्रमात काय माधव नाही घेतली आणि वर्गीय सरांचे जे विचार आहेत या कार्यक्रमात सर्वांचं वर्गीय सरांच्या आभार मानतो आणि कार्यक्रम हा वर्षाचा कार्यक्रम संपला जाईल. या ठिकाणी आपण हे आयुष्यमान प्रवीण कांबळे साहेब आणि त्याचप्रमाणे आयुष्यवती भारतीताई कांबळे यांची मुलगी अद्विता हिचा पहिला वाढदिवस या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये सीमाताई म्हात्रे यांनी या निमित्तानं भारतीताईंना बुद्ध आणि त्यांचा धर्म याची हिंदी आवृत्ती भेट दिलेली आहे. त्यांनी
भारताताई इकडे इकडे बघा. यानंतर आणखी एक हिंदी आवृत्ती या ग्रंथाची आपले पुणे जिल्ह्याचे महासचिव आयुष्यमान संजय भोसले यांना आमंत्रण करण्यात येत आहे. भेट देण्यात येते. लांब काय असतं भविष्य